आणि आज परत निघालो घराच्या बाहेर गावाच्या शिवारामध्ये फिरायला. एकदम शांतता. आणि बघा माझ्यासोबत कोण आहे, चार्ली. आमच्या जनावला फक्त मोकळं पाहिजे आणि रस्ता पाहिजे, जिकडे मिळेल तिकडे पळतो. खूप खेळायला आवडते याला. आणि गावाकडची वाईफ काय भाई एक्सप्लेन करू. शांतता. मी ऑलरेडी खरं सांगतो पुण्यामध्ये 4-5 वर्ष काढलेत. मी खूप जवळून पाहिले पोल्युशन, ह्या भागदौड, शोर शराबा. मला मतलब गावाकडची शांतता मी एक्सप्लेनच करू शकत नाही की काय याच्यामध्ये सुख आहे ते. गाय देखो ना गाय, देखो ना गाय, देखो ना क्या है ये गाय, देखो ना गाय. आणि हे नुकतंच जन्मलेलं आमच्या आखाड्याच्या शेजारी एक आखाडा आहे, त्यांच्या घरी म्हशीला जन्मलेले हे रेडू. खूप क्यूट दिसलं म्हणून मी त्याची क्लिप घेतली, मला आवडलं. आणि लुक ॲट त्याची हेअरस्टाईल बघा यार तुम्ही, नाद नाही करायचा. आणि ही आमची गाय आणि एक बैल आहे आणि एक वासरू आहे. त्यात आताही बैल आणि गाय खूप वयस्कर झाली, यांना काही काम होत नाही, सो खातात आणि आराम. आणि चाललो आपल्या शाळेसाठी रवाना. हे आमचा रस्ता आणि शाळा. शाळेत पोहोचल्याबरोबर आपलं नेहमीप्रमाणे मुलींची प्रॅक्टिस घेतली आणि नवीन नवीन गाण्याचा रोज आमचा सराव चालत राहतो. आणि एक छोटासा सिनेमॅटिक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. माहीत नाही मला जमलाय की नाही, तुम्ही सांगा कमेंट करून. आणि हा जे कांगो आहे मुलींना ऑलरेडी शिकवले, मुलं पण आहे, पण मुलं करतात सगळेजण प्रॅक्टिस. त्याचे काही बीट्स किंवा काही नवीन नवीन स्टेप होत्या ते त्यांना करून दाखवल्या. रोजाना प्रॅक्टिस करतात, रोज नवीन नवीन काहीतरी शिकतात. आणि त्यांना हे नवीन वाद्य खरं सांगू त्यांना वैयक्तिक शिकायला आवडते. आणि चला पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.